आता घरी गेल्यानंतर माझं काही खरं नाही, मला हे जगू देणार नाही. आई, आता मी येथून उडी मारून माझा प्राण देणार. माते, घरी गेल्यावर माझ्यावर अन्याय होईल. माते, मला मुक्ती दे. माते, मला मुक्ती दे. तुझ्या जवळच राहू दे आई. माते, मला मुक्ती दे. सखूबाईनं गडावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु याच वेळेला कोलेश्वरी माता प्रगट झाली. कोलेश्वरी माता प्रगट झालेली आहे. सखूबाईला धरलं. सखू, हे काय करतेस? माते, आता मला घरी गेल्यानंतर त्रास होईल, मला प्राण त्यागू दे. सांगितलं नाही, मी मरू देणार नाही. कोलेश्वरी मातेनं सखूबाईच्या भक्तीचं फळ दिलं. सखूबाईला मातेनं साक्षात्कार दिला. आमचे संत म्हणतात, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. याप्रमाणे सखूबाईला कोल्हेश्वरी मातेनं साक्षात्कार दिला आणि त्याच ठिकाणी मध्यभागी सखूबाईला गुप्त समाधी दिलेली आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालं जरा लक्षपूर्वक ऐका. सकाळीच सूर्योदय आला. सकाळीच सूर्योदय आला. सूर्योदयाला शोधा शोध झाली समयाला. नाही दिसली सकू कोणाला. नाही दिसली सकू कोणाला. विचारिले गंगूबाईला. गंगूबाईला मग ही गंगूबाई कोण होती? लक्षपूर्वक ऐका. गंगूबाई होती पुजारीनं. गंगूबाई होती पुजारीनं. तिनं सर्व भक्ता सांगून माता श्री कोल्हेश्वरीनं. माता श्री कोल्हेश्वरीनं सखूबाईचं समाधी देऊन. समाधी देऊन गंगूबाई नामक्या पुजारी असणाऱ्या बाईनं सांगितलं, माता कोल्हेश्वरीनं सखूबाईला समाधी दिलेली आहे. कारण सखूबाईची श्रद्धा पाहून. सखूबाईची श्रद्धा पाहून देवीनं दिलं वरदान. प्रथम घेतील तुझे दर्शन. प्रथम घेतील तुझे दर्शन. नीच होईल त्यांना पावन. त्यांना पावन. कोल्हेश्वरीनं सखूबाईला वरदान दिलेलं आहे, जे प्रथम तुझं दर्शन घेतील मी त्यांना पावन होईल. म्हणजे स्वतःपेक्षा आपल्या भक्ताचा मोठेपणा कोल्हेश्वरीनं वाढवला. आणि म्हणून प्रथम दर्शन सखूबाईचं घ्यावं आणि नंतर कोल्हेश्वरीच्या दर्शनाला जावं, म्हणजे ते दर्शन पावन होणार आहे. हा प्रकार सर्व गावकऱ्यांना सांगितला. आणि जे तुझं प्रथम दर्शन घेतील त्यांचं मी कल्याण करील, असा वर सखूबाईला दिलेला आहे. असे एक नाही, दोन नाही, अनेक चमत्कार या गडावर घडायला लागलेले आहेत. आणि कोल्हेश्वरीची आशीर्वादाची दृष्टी कोल्हार आणि परिसरावर आहे. हे सगळ्यांचं भाग्य आहे. सखूबाईचं त्या ठिकाणी छोटस मंदिरही बांधण्यात आलेलं आहे. मग काय झालं? कृपा करी कोल्हार गावावर. कृपा करी कोल्हार गावावर. कोल्हार गावावर मात होई संकटावर. आई धावून घेई सत्वर. भक्ती करती तिचा जय जयकार. तिचा जय जयकार. कोल्हार गावावर माता कोल्हेश्वरी भक्तांचं संकट दूर करण्याकरता आजही त्या ठिकाणी वास्तव्याला आहे. आणि अनेक चमत्कार त्या ठिकाणी सतत घडतायत. लक्षपूर्वक ऐका.
आणि एक दिवस काय झालं होतं ऐका. एकेकाळी जास्त पावसानं, एकेकाळी जास्त पावसानं डोंगराची दरड कोसळून गावकरी गेले घाबरून. लाची घेतली पूर्ण गावानं, सर्वांनी एकमुखानं देवीचा धावा करून. कोल्हेश्वरी आल्या धावून, आल्या धावून. एकेकाळी कोलार परिसरात प्रचंड असा पाऊस आलेला आहे आणि या वेळेला या पावसानं काय झालं, डोंगराची दरड कोसळलेली आहे आणि गडाच्याच पायथ्याला असणारं कोलार गावातील ग्रामस्थ घाबरून गेलेले आहे. सैरा वैरा पळायला लागलेले आहे. सर्वजण एकत्रित जमले आणि त्यांनी कोल्हेश्वरी मातेचा धावा केलेला आहे. आई आम्हाला वाचव, आई आम्हाला वाचव, आई आम्हाला वाचव. धावा केलेला. निसर्गाची अवकृपा झाली. जास्त पावसानं डोंगराचा एक कडा तुटला, दरड कोसळू लागलेली आहे. घाबरले. आता काय होईल, काय करावं पडलेली आहे. सर्वांनी एकत्र येऊन कोल्हेश्वरीचा धावा केलेला आहे. आई आम्हाला वाचव, आई आम्हाला वाचव, तुझ्या भक्ताला वाचव. आणि त्याप्रमाणे भक्तांची आर्त हाक देवीनं ऐकली आणि कोल्हेश्वरीचा चमत्कार झाला. काय झालं, कोल्हेश्वरीने चमत्कार केला. कोल्हेश्वरीने चमत्कार केला, चमत्कार केला. मुळी रूपी हात लावला, मुळी रूपी हात लावला. कोसळणारा कडा थांबवला, कोसळणारा कडा थांबवला. आश्चर्य झाले सर्वाला, झाले सर्वाला. कडा कोसळला. गावकऱ्यांनी देवीची प्रार्थना केलेली आहे, आई आम्हाला वाचव. कोल्हेश्वरीनं गावाचं रक्षण केलं आणि एका मुळीच्या रूपानं जणू काही ती कोसळणारी दरड मातेनं आपल्या हातानं सावरली. आजही जरी तुम्ही त्या ठिकाणी आलात तरी ती मुळी तुम्ही पाहू शकाल. ही सत्य आहे आणि वस्तुस्थिती आहे. ही गावकऱ्यांची श्रद्धा आहे. भक्तांच्या हाकेला माता धावून आली आणि आजही ती कड्याला घट्ट पकडून आहे. हे आपण त्या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकता. त्या ठिकाणी श्रमदानामधून, निधीमधून एक छोटस मंदिर बांधण्यात आलं. डोंगरावरती लाईट ती व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आनंदी वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. अशा रीतीनं भक्ताचं रक्षण करण्याकरता आदिशक्ती जगदंबा माता कोल्हेश्वरी आजही समर्थ आहे, आजही समर्थ आहे. आणि पुढे काही दिवस गेल्यानंतर काय झालं, जरा लक्षपूर्वक ऐका. साक्षात्कार एका भक्ताला, साक्षात्कार एका भक्ताला, एका भक्ताला. कोलूबाई बोलती भाविकाला, कोलूबाई बोलती भाविकाला. दुर्लक्षित केलं हो मला, दुर्लक्षित केलं मला. म्हणून गेले आहे कोकणाला, गेले कोकणाला. आणि एक दिवस भक्तांना साक्षात्कार झाला आणि कुलूबाईने एका भक्ताच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की सगळ्या गावकऱ्यांचं माझ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, माझी व्यवस्था ठेवण्यात येत नाही, मला दुर्लक्षित केलं गेलं आणि म्हणून मी
कोल्हार